आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आज संध्याकाळपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम। नाशिक विधान परिषदेमध्ये बंडखोरीनंतर आता हॉटेल्स पॉलिटिक्स, मतांचं विभाजन टाळण्यासाठी मतदारांना कल्याणला आणलं। गीतेबंधूंच्या माघारीनंतरही महायुतीची धाकधूक कायम। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा ट्विस्ट, काँग्रेसचा पाठिंब्याचा प्रस्ताव वंचितकडे 4 दिवसांपासून वेटिंगवर। वंचित काय भूमिका घेते याकडे लक्ष। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची आज मातोश्रीवर तातडीची बैठक। काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोस्टल रोड कामाची पाहणी करणार। वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड कामाचा आढावा घेणार। स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमातील आक्षेपार्ह वक्तव्य सेजल पवारला भोवलं। केईएम रुग्णालयानं सेजलला पाठवलं सक्तीच्या रजेवर। सविस्तर चौकशीसाठी समिती गठीत। नसरापूर प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये। न्यायालयामध्ये आतापर्यंत 53 जणांची साक्ष नोंदवली। महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता। डिझेल तुटवड्याचा पुणे पोलिसांना फटका। मोटार परिवहन विभागाचा डिझेल साठा संपला। इंधनाभावी पोलिसांची वाहनं जागेवरच उभी। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार। फ्रान्समध्ये पुढील आठवड्यात द्विपक्षीय चर्चा। तब्बल 16 महिन्यांनंतर मोदी ट्रम्प आमने सामने। व्हाईट हाऊसकडून भेटीवर शिक्कामोर्तब। फुटबॉलच्या महाकुंभात स्वित्झर्लंड करार कतार सामना 1-1 न बरोबरीमध्ये। 95व्या मिनिटाला कतारच्या बुआलेम खोखीच्या अप्रतिम हेडरनं गेम फिरवला।